तुमच्यावर खूप कर्ज झालंय का? खूप प्रयत्न करताय कर्ज फेडायचं, पण कर्ज काही फिटत नाही किंवा एक कर्ज फिटलं की दुसरं घ्यावं लागतं. काय करणार? आर्थिक परिस्थितीच तशी असते. असं जर असेल तर तुम्ही शनिवारी एक उपाय नक्की करून बघा. श्रद्धा भक्तीने केलेल्या या उपायामुळे कर्ज लवकर फिटतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मित्रांनो, शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी नियमानुसार शनिदेवांची पूजा केली जाते. शनिदेवांना न्यायाची देवता असं म्हणतात. त्यामुळे चांगलं कर्म करणाऱ्या लोकांवर शनिदेवांची कृपा असते आणि या उलट वाईट कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव शिक्षाही देतात. जेव्हा शनिदेवांची अवकृपा होते तेव्हा माणसाला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तो कर्जात बुडून जातो. तुम्हालाही कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिवारी तुम्ही काही उपाय करून बघा. त्यातला पहिला उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा. पूजेत शमीच्या झाडाला काळे उडीद, काळे तीळ हे अर्पण करा. हा उपाय केल्याने कर्जाची समस्या दूर होते. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी आणखीन एक उपाय तुम्ही शनिवारी करू शकता आणि तो म्हणजे शमीचं रोप घराच्या ईशान्य दिशेला लावा. त्याबरोबरच रोज या झाडाची पूजा करा. असं केल्याने शनिदेवांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये अडचणी असतील तर दर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल. मित्रांनो, आता जे 3 उपाय मी तुम्हाला सांगितले त्यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार निवडू शकता. पण त्यामध्ये लक्षात घ्या की जर तुम्ही शमीचं झाडच तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला लावलं तर तुमच्याकडनं रोज शमीच्या झाडाला पाणीही घातलं जाईल आणि तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील. त्याचबरोबर आणखीन एक लाभ होईल. शनिवारी शमीच्या झाडाची पूजा केल्याने देवांचे देव महादेवही प्रसन्न होतात. शमीची पानं पर्समध्ये ठेवा. असं केल्याने सुद्धा आर्थिक स्थिती मजबूत होते. न्यायाची देवता शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर दर शनिवारी उडीद डाळ, काळे तीळ, छत्री, काळ्या चपला, लोखंडी भांडी या वस्तू दान करायला सुद्धा सांगितलं जातं. शनिवारी दान केल्याने घरात उत्पन्न वाढतं आणि सौभाग्याची प्राप्ती होते. प्रत्येक शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू शकता. शनिदेवांना निळी फुलं अर्पण करावी. त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पहा आणि नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असं केल्याने सुद्धा तुमच्यावरची संकट दूर होतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली एक दिवा नक्की लावावा. शनिवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगावर ते अर्पण करावं. त्यामुळे महादेवांची कृपा सुद्धा होते. मित्रांनो, हे सगळं करणं तुम्हाला एकाच दिवशी शक्य होणार नाही, पण यातला कुठलाही एक उपाय निवडा आणि तो दर शनिवारी नित्य नियमाने करा. कुठल्याही उपायामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं असतं. तुम्ही आज एक उपाय करताय, उद्या दुसराच करताय तर त्या उपायाचा हवा तो परिणाम आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कुठलाही उपाय करा, पण तो सातत्याने करा. जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत करा आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा भक्तीने करा. निश्चितच तुम्हाला त्या उपायाचा योग्य तो परिणाम जाणवेल. आणि हो, तुमच्यापैकी कुणाकडे शमीचं झाड आहे का? तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा. कष्ट तर आपण सगळेच करतो, पण महागाईच इतकी वाढली आहे ना की त्यामुळे पाकिटात पैसाच राहत नाही आणि ही समस्या सगळ्यांचीच आहे. जर एखाद्याला लक्ष्मी मातेची कृपादृष्टी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याने आपल्या पैशांच्या पाकिटात लक्ष्मी माता धनवर्षाव करत आहे असा एक छोटासा फोटो ठेवावा. मात्र हा फोटो पाकिटात ठेवण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करणं गरजेचं आहे. याशिवाय अभिमंत्रित केलेलं एक लहान आकाराचं श्रीयंत्र सुद्धा तुम्ही पाकिटात ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार पैशांच्या पाकिटात एखादी वस्तू किंवा एखादा फोटो खराब झाला असेल तर तो लगेच नदीत विसर्जित करा. आणि हो, पाकिटामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा साठवू नका. जुनी तिकीटं, जुने बिलं हे सगळं तुम्ही पाकिटात ठेवू नका, ते लगेच काढा. तसंच पाकिटात चुकूनही कुठल्याही प्रकारचे अश्लील फोटो किंवा वस्तू ठेवू नये. अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि त्यामुळे अशा पाकिटात माता लक्ष्मी टिकत नाही. पैशाच्या पाकिटात अर्थात बटव्यात श्री माता लक्ष्मीचा फोटो ठेवल्यास फलप्राप्ती लवकर होते. या उपायामुळे समृद्धी येते आणि पाकिट कधीच रिकामं राहत नाही. वास्तुशास्त्राच्या जाणकारांच्या मते श्री लक्ष्मी मातेला वाहिलेल्या अक्षदा सुद्धा तुम्ही पाकिटामध्ये ठेवू शकता. पण ते कशा ठेवायच्या? माता लक्ष्मीला वाहिलेले तांदळाचे काही दाणे घ्या, ते कागदात बांधून एक पुडी करा आणि ती छोटीशी पुडी तुमच्या पाकिटात ठेवा. त्यामुळे शुक्र ग्रह बलवान होतो
आणि माता लक्ष्मीशी संबंधित सकारात्मक फळं तुम्हाला मिळायला लागतात. पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, त्यामुळेच पिंपळाच्या झाडाचं एखादं पान सुद्धा अभिमंत्रित करून ते तुम्ही पाकिटात ठेवू शकता. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते. आणि त्याचबरोबर तुम्ही गोमती चक्र, कवड्या, कमळगट्टे किंवा चांदीचं एखादं नाणं या माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू सुद्धा पाकिटामध्ये ठेवू शकता. अगदीच या सगळ्या वस्तू तुम्हाला पाकिटात ठेवायच्या असं नाही. यातली कुठलीही एक वस्तू तुम्ही पाकिटामध्ये ठेवली असता त्याचं तुम्हाला निश्चितच शुभ फल मिळेल. तुमच्या पाकिटात पैसा टिकेल. जर तुम्ही सुद्धा पैसा पाकिटात टिकत नाही या समस्येने त्रस्त असाल तर यापैकी कुठलाही एक उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, याशिवाय तुमचं उत्पन्न वाढावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा. हे महालक्ष्मी अष्टक अतिशय प्रभावी आहे. या महालक्ष्मी अष्टकाचा नियमित पाठ केला असता माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि उत्पन्नाची नवीन नवीन स्रोत आपल्याला उपलब्ध होतात आणि घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं. जय महालक्ष्मी. पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपणही उजव्या हातानेच घ्यावेत. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावू नये. माता लक्ष्मीचा हा अपमान होतो. पोथीची पानं, ग्रंथाची पानं बोटाला थुंकी लावून उलटू नये, ते अशुभ मानलं जातं. रविवारी हातापायाची नखं कापू नये. घरात सांडू नयेत, त्याने दारिद्र्य येतं. नखं मंगळवारीच कापावी. कापलेली नखं एका पुडीत बांधून कुत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत. त्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहते. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. हा मंत्र घरातल्या सगळ्यांनीच रोज किमान 108 वेळा तरी जपावा. सगळ्यांना जमत नसेल तर घरातल्या कोणत्या तरी एका व्यक्तीने तरी रोज याचा 1000 वेळा जप केला तर धनलाभ झालाच म्हणून समजा. व्यापार वृद्धी यंत्र कमलबीज माळेवर ठेवून त्याची पूजा केली तरी व्यापार वाढतो. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावं. अनेकांना हा अनुभव आला आहे. आर्थिक व्यवहाराची कागदपत्र, वया, खतावणी इत्यादीवर अष्टगंधाने श्री किंवा शुभ लाभ असं लिहावं. आर्थिक व्यवहारात यश मिळतं. हातात रोख रक्कम पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान 1 मिलीग्रॅम सोनं तरी न विसरता विकत घ्यावं. पुरेसं सोनं जमा झालं की पत्नीला एखादा दागिना करावा. गुरुपुष्यामृतावर खरेदी केलेलं सोनं विकायची वेळ कधीच येत नाही. लक्ष्मी घरात स्थिर राहते. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेच. मोकळ्या खिशाने कधीही घरातून बाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. श्री हनुमानाच्या तसबिरीला केवड्याच्या अत्तराचा 1 थेंब रोज किंवा ते शक्य नसल्यास शनिवारी तरी लावावा. तसंच अर्थसहाय्यासाठी प्रयत्न करायला जाताना उजव्या मनगटावर केवड्याचे थेंबर अत्तर लावावे. श्री गुरुचरित्रातील 18वा अध्याय किंवा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 2रा किंवा 23वा अध्याय रोज वाचावा. असं 6 महिने केलं असता आयत्या वेळी मदतीचा हात पुढे येतो. आर्थिक अडचणी दूर होतात. मित्रांनो, हे उपाय करायला अगदी साधे सोपे आहे. याच्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला करायचा नाहीये. घर बसल्या तुम्ही हे उपाय करू शकता. यातला कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघा. निश्चितच माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.